रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आहे। महायुतीमध्ये प्रवेशावरून सुरू असलेल्या वादावरती चर्चा झालेली आहे, तर पक्षप्रवेश करून घेताना महायुती दुखावली जाणार नाही याचा प्रत्येकाने विचार करा, अशा सूचना या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील नेत्यांना दिलेल्या आहेत। तर बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे उपस्थित होते। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काल ही महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचं कळतंय। काही दिवसांपासूनच महायुतीमध्ये धुसफूस दिसतेय, अनेक पक्षप्रवेश होत आहेत। मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिलेत? एकूणच महायुतीमध्ये पक्षप्रवेशावरनं हा जो वाद रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यावर कुठेतरी तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत आपल्याला बैठक पार पडताना पाहायला मिळालेली आहे। एकूणच पक्षप्रवेश करून घेताना कुठेही महायुतीमधले नेते असतील किंवा मग जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे एकूण वरिष्ठ पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद नको अशा प्रकारची भूमिका ही घेतल्याचं कळतं आहे। एकूणच सारासार प्रत्येकानं कुठेतरी विचार करावा, महायुतीमधली नेते हे कुठेतरी दुखावले जाणार नाही अशा पद्धतीनं पक्षप्रवेशासंदर्भात देखील भूमिका झाल्याचं कळतं आहे। एकूणच या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांकडनं सूचना देण्यात आलेल्या आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अशी काही जे महत्त्वाचे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित होते। अगदी धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। तर काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये महायुतीतल्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।